घे बेटा लवकर, मला पण वेळ होते, मलाही पूजा वगैरे करायची आहे. लवकर घे ना बाळा, तू गेला की मग माझं पण लवकर होऊन जाते काम. मला ऑफिसही जायचं आहे, पूजाही करायची आहे. हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहे तुम्ही? मी पण छान आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज जन्माष्टमीचा दिवस आहे, तर तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आहे. हॅपी जन्माष्टमी. जन्माष्टमीचा दिवस खूप उत्साहाने आणि खूप छान साजरा केला जातो. खूप मस्त आमच्याकडे पण राहते, पण माझ्याकडे नाही राहत. मी नाही करत स्वतः. मी अशी छोटीशी पूजा करते आणि पूजा मांडते बस. काय माझ्या मोठ्या जाऊकडे राहते, तर तुम्हाला दाखवते बघा. जी माझी रोजची पूजा राहते तीच तशीच राहते. असं काही खूप खास तर नाहीच करत, परंतु माझ्या जाऊकडे राहते, जाऊबाईकडे, तर तिकडेच मग आम्ही पूजेला वगैरे जात असतो. तिकडेच मग आम्ही सगळेजण जन्माष्टमी वगैरे मनवतो आणि खूप छान कार्यक्रम वगैरे राहते जन्माष्टमीचा. खूप छान वाटते. खूप असं म्हणजे ते 2 दिवस खूप भरभराट वाटते. बघू आता कधी तर असं जर कधी मोका वाटला तर मी पण विचार करते, परंतु सध्या तर नाहीच करत. कसे आहे तुम्ही पण? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे आहे आणि काय म्हणते तुमचा आजचा दिवस. आणि डोगू बघा झोपून आहे. डोगूची झोप चालू आहे आणि हा आरू इथे काहीतरी बनवत आहे. आता बैलपोळा येणार आहे ना, बैलपोळ्याची तयारी चालू आहे आरूची बघा. हॅलो, बैलपोळ्याची तयारी चालू आहे. आता वेळ आहे म्हणा, तरी पण आतापासून तयारी करून ठेवते. तो त्याला वेळ नाही राहत, स्कूल राहते, स्कूलमुळे त्याच्यामुळे तो आता थोडंसं काहीतरी सजवत आहे. तो डुग्गूचा आहे नंदी छोटासा, हे बघा छोटासा नंदी. अजूनपर्यंत काही झालेला नाही आहे तयार. तो काहीतरी बनवत आहे बघा. ते कुंदन वगैरे लावून आणि असं काहीतरी तयार करत आहे त्याला. आणि आता ते चाकं वगैरे बसवायचे आहे, तर तिकडून आता आणतीन चाकं वगैरे बसून पूर्ण तयार करून आणतीन डुग्गूसाठी. आरूचा आहे हा, आणि खूप मोठा तर नाहीच आहे, छोटासाच आहे मस्त. तर डुग्गू छान तऱ्हेनं सांभाळून घेते. मग लहान असल्यामुळे थोडासा त्याला घेऊन जाते. आता मागच्या वर्षी नेलं होतं त्यांनी, तसं तर तेव्हा आरूच गेला होता, पण यावर्षी आता बघू तो एकटा जाते की आरूच जाते सोबत त्याच्या वेळेला. आपले सणाचे दिवस इतके भर येऊन राहिले आहे. आणि एक सण गेला की दुसरा सण येतो, दुसरा सण गेला की तिसरा सण येतो. म्हणजे असं किती हे जे वेळ राहते सणाची खूपच उत्साहाची राहते. आणि कसं 8 दिवस गेले की तो सण, आणि ते 8 दिवस गेले की तो सण, म्हणजे काही ना काही चालूच राहते. यावेळेस ना किचनमध्ये थोडंसं अंधार पडते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. आणि असं जर पकडून राहिलं तर कंटिन्यू पकडून राहावं लागते. आणि आरू तर काही काम तर करतच नाही, कधीच कॅमेरा पकडत नाही. आणि कसं मोबाईल कसं असं ठेवणं आणि बोलणं खूप हार्ड होऊन जाते. आणि एक तर माझं स्टँड पण तुटलेलं आहे, त्याच्यामुळे मुलांनी तोडला, बाबूंनी तोडला माझ्या, त्याला पाडलं तर असं काहीतरी केलं त्यांनी, तर ते तुटलं. त्यांनी आता माझा व्हिडिओ पण असे काढते मी शॉर्टवाले, तर असे साधारणशे असंच पकडून काढते. बघू ते रिपेअर जर होत असेल तर करून टाकेल. किचनमध्ये थोडंसं अंधार पडते. मी चहा गरम करते. काळा चहा केला आहे मी. काळ्या चहामध्ये थोडंसं लिंबू वगैरे पिळलेलं आहे. छान लागते, एकदा करून बघा तुम्ही पण, तुम्हालाही आवडेल. लेमन टी. लेमन टी म्हणतात त्याला. छान लागते, करून बघा एखाद्या वेळेस.
जवळपास तर खूप जण करतात असा काळा चहा, फार करून करतातच. मी पण एखाद्या टाईम वगैरे पिऊन घेते, एखाद्या टायमाला पिऊन घेते, असं काही नाही. वातावरण पण छान आहे आजचं. कोणाकोणाकडे बनते जन्माष्टमीचा कार्यक्रम कमेंट बॉक्समध्ये सांगा गाईज. आणि असेच मला सपोर्ट करत राहा, असेच सबस्क्राईब वगैरे करत राहा. तुमच्या सपोर्टमुळे मी समोर जाऊ शकते. आपका सपोर्ट ही नहीं रहेगा तो हम क्या कर सकते हैं? कुछ नहीं कर सकते, कुछ भी नहीं, है ना यारो? लेमन टी पिऊन बघा एखाद्या वेळेस, खूप छान लागते. कधी कधी ऑफिसमध्ये पण आम्ही लेमन टी बोलत असतो, एखाद्या टायमाला तर बोलतच असतो. अशी काही सणाची वगैरे पूजा वगैरे राहिली थोडीफार तर मी अक्सर साडी घालत असते. आणि चला म्हटलं आता साडी घातली की चला 1-2 व्हिडिओ पण काढून घ्यावं, तर व्हिडिओ पण काढून घेते. आणि ऑफिसच्या वेळेस तर मग मी ड्रेसच राहते, तर त्या ड्रेसवरच जे काही निघतात माझे व्हिडिओ त्याच्यावरच. आणि कसं आज थोडासा वेळातून वेळ काढून म्हटलं चला आधी पूजा वगैरे करून घ्यावं आणि मग नंतर थोडा वेळ भेटला तर थोडेसे व्हिडिओ पण काढून घेतले आणि एक ब्लॉग पण बनवून घेतला. आज जो तुम्हाला आता ब्लॉग भेटणार आहे हाच ब्लॉग आहे. चला म्हटलं थोडंसं तुमच्याशी पण बोलून घ्यावं. आणि कसं राहते, एक फॅमिली बनली की खूपच उत्सुकता राहते तुमच्याशी बोलायची. आणि खूप काही असं मोठं तर नाही राहत, आय मीन साधारणशी माझे ब्लॉग राहते. आणि ब्लॉग पण मी असे फिल्टर नाही राहत, बिना फिल्टरचे माझे ब्लॉग राहते. तर तुम्हाला आवडते नाही आवडत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत नाही, आणि म्हणून म्हणते की तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शॉर्ट व्हिडिओ जे बनवते मी त्याच्यावर मी फिल्टर यूज करते, तर ते तुम्ही समजू शकता. आता मी हे ब्लॉग जे बनवते त्याच्यावर फिल्टर बिलकुल राहत नाही. सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विदाऊट फिल्टर आवडते की फिल्टर आवडते, तर तसेच मग मी व्हिडिओ पण अपलोड करेल. आणि असेच मला सपोर्ट करत राहा, खूप सारा तुमचं प्रेम द्या. आणि माझा डुग्गू बघा आता उठून राहिला आहे, चालू आहे त्याचं कुरकुर. असं खूप काही मोठं तर नाही सांगत, जे आहे तेच सांगते मी, खूप काही असं तर आहे नाही. एक छोटंसं माझं घर आहे आणि 2 रूम आहे. हे बघा, एक किचन आहे आणि एक किचन आहे इथेच, एक बेड आहे, किचन आहे आणि इथे हॉल आहे. खूप मोठं नाही आहे. चला गाईज मी आता इतकंच ठेवते आणि मला भरपूर कामं आहे, आय मीन मला ऑफिसमध्ये पण जायचं आहे. चला आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. आणि असेच मला सपोर्ट करत राहा, असेच मला सबस्क्राईब वगैरे करा, असंच तुमचा प्रेम द्या. आणि मला पण त्याची उत्सुकता राहते, तुमचा सपोर्ट राहिला की मला पण बरं वाटते. आणि कसं एक हॅबिट होऊन जाते त्या गोष्टीची, जसं मला माझ्या जॉबची हॅबिट वाटते, आय मीन ते केल्याशिवाय म्हणजे जॉबवर गेल्याशिवाय होत नाही, तसंच मला व्हिडिओ काढल्याशिवाय पण होत नाही. तर असेच मला सपोर्ट करत राहा आणि असेच मला सबस्क्राईब करत राहा. चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच. आणि तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभकामना आहे. चला तर बाय.